So friend, let's start with the next time complexity. So let's start with the next time complexity. So now we are going to check the time complexity of O of n. So last video मध्ये मी तुम्हाला सांगितलं O of 1. Now we are going to check O of n. So let's continue with the example directly. Suppose here is the array again. हा आपला array आहे, right? आणि आता आपल्याला ह्या array मध्ये व्हॅल्यू सर्च करायची आहे. Integer search equal to consider the value is 30. So आता व्हॅल्यू सर्च करताना आपल्याला एक लूप लिहावा लागतो ज्याला आपण लिनियर सर्च असं म्हटलं तरी चालेल. I less than n, I is less than equal to arr dot length आणि I plus plus. So आता इथे आपण काय लिहिणार, if arr of I equal to search, जर हे मिळालं आपल्याला इकडे की आपली व्हॅल्यू 0 ला आहे का नाही, आपली व्हॅल्यू 1 ला आहे का नाही, आपली व्हॅल्यू 2 ला आहे का यस. सो याचं तुम्हाला लोकेशन मिळाली आहे 3rd, म्हणजे कंपॅरिझन झालेले आहे 3, बरोबर आहे. ठीक आहे. सो इथे मी तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवतो. आय विल टेक वन व्हेरिएबल हियर, इंटीजर स्टेप्स विच इज 0 इनिशियली. फर्स्ट टाइम आपण लूपमध्ये गेलो तर स्टेप इज इक्वल टू 1. ओके. आणि इथे आल्यानंतर स्टेप इज इक्वल टू स्टेप प्लस 1. स्टेप इज इक्वल टू 1 इथे वर लिहिलेलं आहे आपण 0. नाव स्टेप इक्वल टू स्टेप प्लस 1. सो आता काय होणार, आय 0 आहे. ओके. सो लेट्स गो टू द ॲरे नाव. सो आय आपला 0 कडे असेल, कन्सिडर करा. 0 पोझिशनला असताना तुम्हाला लेस दॅन 5 आहे. स्टेप 1 म्हणजे आता सध्या स्टेपची जी व्हॅल्यू आहे ती 1 झाली. तो 0 पोझिशनला तुमचा इलेमेंट आहे का नाही आहे. सो यू डोंट हॅव द इलेमेंट ॲट द 0th पोझिशन. मग आपण काय केलं, आय आता पुढे घेऊयात. हा आय गेला इकडे 1 कडे. इथे 30 आहे का नाही आहे. मग आता आपला आय जो आहे तो गेला आता 2nd पोझिशनला. इथे इलेमेंट आहे का, यस आहे. सो इट मीन्स दॅट नाव युअर इलेमेंट इज ॲट विच पोझिशन, 3rd पोझिशन. तर आत्ता जे कंपॅरिझन आपण केलं इथे आपण सिम्पल एक मेसेज प्रिंट करून देणार. इलेमेंट मिळाल्यानंतर सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन इलेमेंट फाउंड, इलेमेंट फाउंड. रिमेंबर दिस. आणि हे आपलं आत्ता आपण इथे प्रोग्राम नाही शिकत आहे, आपण मेन जे बघतोय ते आपल्या प्रोग्रामची टाइम कॉम्प्लेक्सिटी जी आहे ती O of n का आहे. ठीक आहे. तर याच्याने काय झालं की तुमचा इलेमेंट पहिल्या पोझिशनला असेल का, 2ndला असेल का, 3rdला असेल किंवा शेवटच्या पोझिशनला असेल. सपोज इलेमेंट आपला जो आहे तो जर लास्ट पोझिशनला असेल तर माझ्याकडे नंबर किती आहेत सध्या, 5 आहेत. म्हणून मग मी याला म्हणणार O of n, O of n. कारण टाइम कॉम्प्लेक्सिटी कधीही मॅक्झिमम साईडला कॅल्क्युलेट केली जाते. ठीक आहे. मॅक्झिमम साईडला टाइम कॉम्प्लेक्सिटी कॅल्क्युलेट केली जाते. क्लिअर. सो याच्यामध्ये जर इनपुट 5 असेल तुमचा तर तुम्हाला साधारण शेवट माझा इलेमेंट जर 5th पोझिशनला असेल तर मला 5 कंपॅरिझन लागणार आहे. जर उद्या माझ्याकडे इथे 500 इलेमेंट असेल तर मला 500 कंपॅरिझन लागणार आहे. जर इलेमेंट शेवटी असेल की 1 असेल, जर माझ्याकडे 5000 इलेमेंट आहे तर मला 5000 कंपॅरिझन लागणार आहेत. तर यामुळे जी आपण सर्चिंगची कॉम्प्लेक्सिटी आहे जी O of n आपण म्हणतो ती O of n का असते, कारण तुम्हाला किती कंपॅरिझन लागणार आहेत ते कंपॅरिझन म्हणजेच प्रोग्राम करताना त्या प्रोग्रामला किती स्टेप्सची गरज पडणार आहे ती गोष्ट शोधण्यासाठी. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर इथे बघितलं की माझ्याकडे 5 इलेमेंट असेल तर मला 5 कंपॅरिझन लागणार. ओके. जर 10 असेल तर स्टेप पण वाढते माझ्या. जर 500 असेल तर तेवढ्या स्टेप वाढणार, 5000 असेल तेवढ्या स्टेप वाढणार. म्हणून हे कम्प्लिटली ह्या अँगलमध्ये हा अल्गोरिदम तयार होत असतो. म्हणून आपण जेव्हा लिहितो त्यावेळेस O of n याचा अर्थ काय, जेवढे तुमचे इनपुट तेवढे तुमच्या स्टेप्स. त्यामुळे ही टाइम कॉम्प्लेक्सिटी O of n अशी तयार झालेली आहे. ठीक आहे. तर यामध्ये तुमचा इलेमेंट कुठे असणार आहे, शेवटी आहे किंवा नाहीच आहे. ओके. तर त्यामुळे यामध्ये तुम्हाला O of n ही तुमचा टाइम कॉम्प्लेक्सिटी इन शॉर्ट, याला आपण बिग O नोटेशन म्हणतो. ओके. आय होप तुम्हाला हे कळलं असेल बिग ऑफ n का लिहिलं जातं लिनियर सर्चमध्ये. बिकॉज त्यामध्ये जेवढे इनपुट तेवढं तुमचं सर्चिंगचा जो वेळ असेल तो n पर्यंत जाण्याची शक्यता आहे. तो जो पहिले मिळाला किंवा मध्ये मिळाला किंवा शेवटी मिळाला, पण कॉम्प्लेक्सिटी ही कधी पण हायेस्ट साईडलाच कॅल्क्युलेट केली जाते. म्हणून O of n इज द टाइम कॉम्प्लेक्सिटी फॉर द लिनियर सर्च. ओके. आय होप तुम्हाला O of n हे कसं कॅल्क्युलेट झालेलं आहे किंवा कसं प्रिंट केलं जातं किंवा का आलंय हे कळलं असेल, राईट. तर अशाच प्रकारे आपण पुढचे पण टाइम कॉम्प्लेक्सिटी बघूयात. ओके. थँक्यू.